हाय गाईज, हाय एव्हरीवन, नमो बुद्धाय, जय भीम. माझा फर्स्ट एव्हर 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 ब्लॉग आहे हा लिटरली. मतलब हा ब्लॉग तेव्हा मी शूट केली होती मागच्या महिन्यामध्ये जेव्हा पौर्णिमा होती. तेव्हा मी हा शूट केली होती परंतु घातली नव्हती. तर मी डिसाईड केली की इंस्टाग्रामवर एक पोल घातली होती, त्यावर म्हटलं की डेली ब्लॉग वगैरे काहीतरी घालत जा. तर मी डिसाईड केली की थोडं थोडं मी घालायला ट्राय करते. माझा फर्स्ट एव्हर टाइम व्हिडिओ आहे. तर काही चुका होतील काही बोलण्यामध्ये किंवा काहीतरी तुम्हाला म्हणजे तुम्ही सजेशन मला देऊ शकाल तर सजेशन द्या. मला एखादा गोष्ट तुम्ही सांगू शकता तर प्लीज मला सांगा. तुमच्यासाठी मतलब तुमचे कारण की तुम्ही सर्वच काही आहे. तुमच्यामुळेच मी थोडा काही मला कॉन्फिडन्स येऊन राहिला. थोड्यामध्ये काहीतरी करण्याची धाडस किंवा आपले लोकं आपल्याशी जुडतात वगैरे तर काहीतरी करण्याची इच्छा होते. तर तुम्ही आहात म्हणून मी काहीतरी आपला धाडस करत आहे. तर प्लीज मला छान-छान कॉमेंट करा किंवा काही गोष्टी खटकल्या असतील, तर प्लीज त्याच्याबद्दलही कॉमेंट करा. त्याच्याबद्दलही मी रिस्पॉन्ड करणारच नेहमी. कारण की तुम्ही माझी खूप सुंदर आणि खूप प्रेमळ आणि खूप छान फॅमिली आहात लिटरली सांगते. तुम्ही मला खूप सपोर्ट करता. तर हा ब्लॉग तेव्हाचा आहे जेव्हा पौर्णिमा असते. आमच्या घरी ना पौर्णिमा कशी असते सर्वांच्या मतलब हर महिन्याला पौर्णिमा येते. आम्ही हर पौर्णिमाला ना बुद्ध पौर्णिमा आहे अशी सेलिब्रेट करतात. आता बुद्ध पौर्णिमा मतलब आम्ही जशी माझी मम्मी खूप स्पिरिच्युअल आहे. मतलब अतोनात स्पिरिच्युअल आहे. मतलब माझी मम्मीची एक गोष्ट सांगते. जेव्हापासून मी जन्मलेली आहे, मतलब मी जन्मलेली आहे तेव्हापासून मी माझ्या मम्मीला कधीच 8 वाजे म्हणजे सकाळी 8 वाजे उठताना, 9 वाजे उठताना किंवा अशी मी कधीच नाही बघितली. माझी मम्मी जेव्हापासून मी जन्मली आहे तेव्हापासून माझी मम्मी रोज सकाळी 4 वाजे उठते. सकट 4 वाजे. थंडी असो, ऊन असो, पाऊस असो, काहीही असला ते 4 वाजे उठते, अंघोळ करते, 1 तास पूजा करते. माझी मम्मी खूप स्पिरिच्युअल आहे. तिला खूप गाता येतात. मतलब कसं वागायचं, मग आपले कर्म कसे असतात, मग कशी लोकांसोबत बोलायचं. आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या चालण्या-चुलण्यामध्ये एखादा किडा येते, एखादा माकुडा येते, तर त्याला मारायचं नाही जाणून-बुजून. हिंसावादी वृत्ती नाही ठेवायची. माझी मम्मी दिवसभर आम्हाला ज्ञान सांगत असते आणि आपलं असं असते आमची आता वय तेवढी आहे नाही समजण्याची, तर मम्मी असते, "यार मम्मी तू का सांगत आहेस एवढा ज्ञानीच्या?" पण माझी मम्मी लिटरली खूप स्पिरिच्युअल आहे. आणि मी आपल्या वडिलांकडे गेली आहे. माझे पप्पा बिलकुल स्पिरिच्युअल नाहीये. त्यांना ते आपली 2 मिनिटाची पूजा करतील आणि ठीक आहे एवढेच आहेत. माझे वडील तेवढे स्पिरिच्युअल नाही आहेत. आणि मी थोडी आपली वडिलांवरच गेली आहे, की लहानपणी मी मम्मीला म्हणायची किंवा आतापर्यंत मम्मीलाच म्हणायची, "काय यार मम्मी हे सर्व असं थोडं असते, काय कर्म असते वगैरे, वगैरे." पण मतलब तुम्ही विश्वास नाही ठेवाल, मतलब लिटरली विश्वास नाही ठेवाल. मी 2 वेळा वर्षवास पकडलेली आहे. मतलब असा नाही, की आमच्या घरच्या वर्षवास असा नसते. मतलब आमच्या घरच्या जो बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवस कसं असते, की आम्ही 11 वाजे जेवण करतो, 12 वाजेच्या पहिले आणि त्याच्यानंतर आम्ही काहीच नाही खात. मतलब साबुदाण्याची खिचडी, मग पापड खाऊ, मग फ्रूट खाऊन काहीच नाही. फक्त पाणी पियायचं दॅट्स इट. आणि मग पुढच्या दिवशी 11 वाजे आमचे उपास सुटतात आणि मी, माझी मोठी बहीण आणि माझी मम्मी आम्ही तिघही जण हे फॉलो करतो. मतलब माझ्या मम्मीने आम्हाला कधीच नाही म्हटलं, की तुम्ही फॉलो वगैरे करा. आपली मम्मी करते तर आपल्याला हळू आपण आपल्याला जशी आई असते तसेच आपण घडतो. तशावानी मी पण सुद्धा माझी मम्मी उपास पकडते, तर मग मी पण पकडते एक दिवस. अशी मी मम्मीला म्हटली आणि तेव्हापासून कित्येक 2-3 वर्ष झाली असतील. मी उपास पकडते पौर्णिमेला. आम्ही आमच्या घरी पौर्णिमेच्या दिवशी छान भजे, पुऱ्या, खीर आणि अंघोळ करणे, पांढऱ्या कलरचे कपडे घालणे, गाथा म्हणणे, असं एक छान वातावरण असतो. आणि वर्षवास मी 2 वेळा पकडलेली आहे. माझी मम्मीने आतापर्यंत वर्षवास पकडली नाहीये. कारण की माझी मम्मी वर्किंग वुमन आहे, तर मम्मीला तेवढं जमत नाही. परंतु माझ्या मनातूनच स्वतःहून इच्छा आली. माझी मोठी बहीणनं वर्षवास पकडलं होतं एक वर्षी. तर मला आला की चल माझी मोठी बहीण पकडते तिच्यासोबत मी सुद्धा पकडते वर्षवास वगैरे. तर वर्षवासमध्ये असं असते की 3 महिने, सरळ 3 महिने तुम्ही फक्त 11 वाजे जेवण करायचं आणि 12 वाजले की मग त्याच्यानंतर जेवण करायचं नाही आणि पुढच्या दिवशी 11 वाजे जेवण करायचं आणि 12 वाजेनंतर जेवायचं नाही आणि मधामध्ये फक्त तुम्ही पाणी पिऊ शकता. आम्ही बाकी फ्रुट्स म्हणा, काहीच म्हणा, काहीही खात नाही. अँड दॅट इज मी एवढी स्पिरिच्युअल होईन किंवा बुद्धांना एवढी समजीन, बुद्धांचे एवढे विचार मला प्रभावित करतील, मला कधीच वाटले नव्हतं. कारण की मी खूप थोडी खोडदड, थोडी अशी म्हणजे असतात ना आपल्या वयानुसार वागणारी. आता 20-25 वर्षाची मतलब वय काय असते गं, मी हा असते. पण मी एवढ्या कमी वयामध्ये एवढी स्पिरिच्युअल होईन मला कधीच वाटलं नव्हतं.
आज हा ब्लॉग आहे पूजेच्या, बुद्ध पौर्णिमेच्या. तर अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते. मी लहानपणापासून मला चिकन वगैरे आवडायचं. माझी आई, आजोबा, माझी मम्मी नव्हती खात आणि माझ्या ताईला सूट नव्हतं होत चिकन वगैरे. तिचं पोट वगैरे दुखायचं. तर तिनं बंद केलं वगैरे खाणं आणि मी आपल्या ताईला नेहमी म्हणायचे, की "मी चिकन कधी सोडणार नाही का बिकॉज आय लव्ह चिकन. मला खूप आवडते चिकन. मी कधी सोडणार नाही." अँड तुम्ही विश्वास नाही ठेवाल, मी आत्ता चिकन खात सुद्धा नाही. मतलब माझी इच्छा सुद्धा होत नाही. मला असं वाटतं, की एखादा प्राण माझी असते ना आपल्या मम्मीचे विचार म्हणा, आपल्या भाऊ बहिणीचे विचार म्हणा, माझी मम्मीची जेव्हा मी पहिला वर्षवास पकडली, त्याच्यानंतर माझी जी चिकन खाण्याची इच्छा होती, ते वृत्तीच माझ्या मनातून गेली. मतलब माझी इच्छाच होत नव्हती. 3 महिन्यानंतर चिकन वगैरे पप्पाने आणला होता घरी आणि माझी इच्छाच नव्हती होत आणि मी मम्मीला म्हटलं, की "मम्मी आता माझ्या मनात माहीत नाही मला एवढी आवड होती चिकन वगैरे खायची, पण आता जेव्हापासून मी वर्षवास पकडली तेव्हापासून माझी इच्छाच नाही होत आहे." मतलब खूप दुःख वाटत आहे, की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या प्राण्याला मारणे आणि त्याला मसाला वगैरे लावून खाणे. मी कोणाला काही म्हणत नाही, सर्वांची पर्सनल चॉईस असते. परंतु मी स्वतःचा अनुभव सांगत आहे. मी चिकन सुद्धा सोडली आणि एवढी स्पिरिच्युअल झाली आणि एवढी बुद्धांना मी मानायला लागली. त्यांचे विचार, काय केल्या पाहिजे, कर्म काय असते, अशा खूप गोष्टी काही शिकली खूप कमी वयामध्ये. फक्त माझ्या मम्मीला क्रेडिट जाईल कारण की माझी मम्मी खूप स्पिरिच्युअल आहे. हा असाच ब्लॉग होता. अजून खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.